रॉस ऑमलेटची रेसिपी बनवते मित्रांनो. इतकी टेस्टी, इतकी इझिली बनते आणि खायला जबरदस्त लागते. म्हणजे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तुम्हाला माझी आठवण येईल, तुम्हाला तुमची आठवण येईल, या गोव्याची आठवण येईल आणि अजून कोणाची आठवण येईल माहीत नाही, ज्यांनी तुमचे पैसे बिसे खाल्ले असतील. मित्रांनो, आपल्याला पॅनवरती ना थोडा कांदा परतून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, अद्रक लसूण टाकायचं त्याच्यामध्ये, त्यानंतर टाकायचं त्यामध्ये ओळा खोबरा तो मस्त किसून घेतला आणि मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं. याची आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून असं वाटण केलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं टाकायचं तेल, याच्यामध्ये टाकायचं कढीपत्ता मस्त तडतड फडफड करून घ्यायचं आहे. मग चॉप केलेला कांदा टाकायचा, तो परतून घ्या. थोडं टोमॅटो टाका चॉप केलेला आणि मस्त मेल्ट होऊन द्या टोमॅटोला. त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, फक्त गरम मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची. त्यानंतर याच्यामध्ये टाकलं थोडं थाईवाला चिकन, म्हणजे लेग चिकन टाकलं आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकलं थोडीशी काश्मीरी मिरची, मला वाटलं का थोडंसं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये वाटण टाकतं. वाटण टाकल्यानंतर थोडं परतून घेतो, वाटणाला शिजून घेणार आहे आणि मग वाटणाच्या भांड्यातलं थोडंसं पाणी ॲड करून त्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आहे. हवं तेवढं पाणी ॲड करा. मस्त असं लबलबीत असा हा चिकन शिजवायचा आपल्याला. आता झाकण ठेवून एक 15 मिनिटं लो मिडियम फ्लेमवरती मस्त शिजून घ्यायचं. मग मीठ ॲडजस्ट करा, थोडी कोथिंबीर टाका आणि मग परतवायला घ्या. पण आपल्याला आता ऑमलेट बनवायचं ना, अंड्यामध्ये कांदा टाकतो, मिरची टाकतो, कोथिंबीर टाकतो, बारीक पीस अशी चॉप करून टाकली आणि तो असं मस्त फेटून घेतला आहे. आता आपल्याला एका पॅनवरती तेल टाकायचं, त्यामध्ये मस्त एक ऑमलेट बनवायचं. सिंपल ऑमलेट जसं आपण घरी खायला बनवतो, फक्त मी एक साईडून फ्राय करून घेतो हा ऑमलेट. आणि देन आता आपण प्लेटिंग करणार नाही का. प्लेटिंगमध्ये फक्त खाली ऑमलेट टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकतं चिकन टाकल्यानंतर वरतून असं कोथिंबीर, लिंबू, कांदा आणि पावासोबत हा रॉस ऑमलेटची रेसिपी एन्जॉय करतोय. खायला एक नंबर लागते. ट्राय करून बघा.